वेलकम टू ऑल. आज आपण किंवा याच्या आधी जो भाग पाहिला होता आपण है ना, याच्या आधी आपण काय पाहिलं होतं, सिम्पल पेंडुलम पाहिला होता आपण है ना. सेकंड्स पेंडुलम किंवा सिम्पल पेंडुलमचे लॉज, त्याच्यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, महत्त्वाचा भाग सांगतो की इन अ डिस्प्लेस्ड पोझिशन द टू फोर्सेस ॲक्ट ऑन दॅट स्पेअर, हेवी स्पेअर. One is the tension along the string towards the point of suspension, other is a gravitational force, that is mg, which is acts vertically in the downward direction. Mg resolved in two components, mg cos of theta, which balances the tension, and unbalanced force which act on the bob in a displaced position is the mg sin theta. So the force which try to restore the mean position, that restoring force is the minus mg sin theta. Negative sign indicate that direction of force and theta are opposite. हे चांगलं लक्षात ठेवलं तर पुढचा भाग अतिशय सोपा जातो. ठीक आहे. सेकंड पेंडुलमची लेंथ g/π² आहे. द पेंडुलम हुज पिरियड इज द 2 सेकंड इज कॉल्ड द सेकंड पेंडुलम. ठीक आहे. तर याच्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनवरती प्रश्न कसा असतो, डिफाईन अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन असा असू शकतो, किंवा ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM असू शकतो, किंवा डिराय द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ द मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असा असू शकतो. प्रश्न कसाही विचारला तर या ठिकाणी हा जो अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन तुम्ही कुठे पाहिली असेल, जसं की बॅलन्स व्हील आहे घड्याळामधलं. जर तुम्ही आधी जुने घड्याळ जर पाहिले असतील, आता काय सर्व सेलवरचे घड्याळ आहेत, पण जे जुने घड्याळ आहेत की ज्याला रोज चावी द्यावी लागायची, म्हणजे चावीने ते टेन्शन तयार होतं स्प्रिंगचं, आणि ते टेन्शन ते बॅलन्स व्हील फिरण्यामध्ये वापरलं जायचं. ते जे बॅलन्स व्हील जे आहे ते बॅलन्स व्हील मागे पुढे असं फिरतं. किंवा कुठलीही मॅग्नेटिक निडल इन युनिफॉर्म, किंवा आपण मॅग्नेटिक निडल आहे कंपास जर पाहिला असेल तुम्ही, त्याच्यावरती अर्थचं मॅग्नेटिक फील्ड होतं, हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे अर्थचा मॅग्नेटिक फील्डचा, तो त्याच्यावरती ॲक्ट होतो. त्याला डिस्प्लेस करून सोडून दिलं तर तोही काय करतोय, या हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये काय करतो, ऑसोलेट होतो. ठीक आहे. म्हणजे त्याचं आर्कच्या स्वरूपामध्ये त्याचं ऑसोलेशन होत जातं. असं समजा एक व्हील आहे, ठीक आहे, जसं की हे आता याच्यामध्ये एक उदाहरण दिलं आहे, छान उदाहरण दिलं आहे. एक तार आहे, ठीक आहे, आणि ती तार एका रिजिड सपोर्टला बांधलेली आहे, आणि तारेच्या खालच्या बाजूला एक हेवी डिस्क जोडलेली आहे. ठीक आहे, एक हेवी डिस्क आहे, आणि ही डिस्क फक्त त्या डिस्कला असं रोटेट करून सोडून दिलं आपण, थोडंसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं आणि सोडून दिलं, तर ती त्याच्या मेन पोझिशन भोवती काय होते, अशी ऑसोलेट होते. ठीक आहे. अशा वेळेला ही मोशन काही लिनियर नाही आहे, ही अँग्युलर आहे. म्हणून या ठिकाणी याला अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतो आपण. म्हणजे ही पण एक पिरियडिक मोशन आहे. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन, बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी मोशन. तर या ठिकाणी असा हा टॉर्शनल पेंडुलम म्हणतोय आपण त्याला, की जो असा काय होतोय, किंवा याच्यामध्ये ह्या तार जी आहे त्या तारेला असा ट्विस्ट भेटतो, आणि तो ट्विस्ट भेटलं की तो ट्विस्ट म्हणजे त्या तारेचा ट्विस्ट रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट करतो त्या डिस्कवरती, आणि मग ती तार आहे तशी ओरिजिनल पोझिशनमध्ये येण्याकरता या ठिकाणी ती डिस्क काय होते, अशी त्याच्या मेन पोझिशनभोवती काय होते, ऑसोलेट होते. तर याच्यामध्ये डेफिनेशन पहा, महत्त्वाचा भाग आहे डेफिनेशन. अ बॉडी इज सेड टू बी परफॉर्मिंग अँग्युलर SHM. एखाद्या वस्तूला अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते असं कधी म्हणता येतं, इफ इट ऑसोलेट इन अ सच वे दॅट, म्हणजे अशा पद्धतीने ऑसोलेट होते की जेणेकरून रिझल्टंट टॉर्क ॲक्टिंग ऑन इट ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द फिक्स्ड पोझिशन. जसं की या ठिकाणी इथं आपण त्याला असं डिस्प्लेस केलं आहे, उदाहरण पाहूयात आपण. ठीक आहे. याला आपण काय केलं आहे, असं डिस्प्लेस केलं आहे, आणि ती जी तार आहे ती त्याला तारला असं या दिशेमध्ये टॉर्क ॲक्ट करते. आपण डिस्प्लेस करताना कसं डिस्प्लेस केलं आहे, असं डिस्प्लेस केलं आहे, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट या दिशेमध्ये आहे, तर टॉर्क रिस्टोरिंग टॉर्क या दिशेमध्ये आहे. मग या ठिकाणी इट ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द फिक्स्ड पोझिशन अँड द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे जेवढं तुम्ही या ठिकाणी
अँग्युलर डिस्प्लेसमेंट जास्त द्याल तेवढा तो टॉर्क कसा असेल. समजा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि हा टॉर्क आहे, ठीक आहे. जेवढा तुम्ही या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट जास्त द्याल सुरुवातीला तेवढं टॉर्क काय असेल, त्या डिस्कवरती जास्तीत जास्त टॉर्क ॲक्ट होईल. कमी डिस्प्लेस केलं कमी टॉर्क ॲक्ट होईल. टॉर्क कुठला, रिस्टोरिंग टॉर्क, विच ट्राय टू रिस्टोर इट्स पोझिशन. मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट याचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. किंमत कशी आहे, डायरेक्टली जेवढं थीटा जास्त तेवढा टॉर्क जास्त. दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. म्हणजे असे एक मोशन की ज्या मोशनमध्ये दोघांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट, आणि रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. अशा वेळेला अशा मोशनला आपल्याला काय म्हणता येतं, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणता येतं. जसं आपण लिनियरमध्ये काय पाहत होतो, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. इथं काय असेल, टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. सो लक्षात ठेवायचं आपल्याला हे की द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट फ्रॉम द फिक्स्ड पोझिशन. ही फिक्स्ड पोझिशन आहे, समजा ही सध्याची जी आहे ती फिक्स्ड आहे आणि त्याला आपण डिस्प्लेस करतोय आपण, ठीक आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा एवढं होतं आहे. म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या पाहिजेत. एक, टॉर्कची डायरेक्शन, आणि दोन, टॉर्कची किंमत. मग या ठिकाणी टॉर्कची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि टॉर्कची मॅग्निट्यूड कशी आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग असं ज्या मोशनमध्ये असेल त्याला आपण काय म्हणतोय, तर अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतो आपण, ठीक आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट केस काय आहे, टॉर्क इज डायरेक्टली थीटा आहे, आणि निगेटिव्ह साईन इंडिकेट डायरेक्शन ऑफ टॉर्क अँड थीटा आर अपोजिट. मग या ठिकाणी हे साईन काढून टाकलं आपण, अल्फा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन काढून टाकलं तर एक कॉन्स्टंट घ्यावं लागतं आपल्याला, सी. जसं आपण एफ इज इक्वल टू के एक्स घेतला होता, के कॉन्स्टंट घेतला होता, तसं इथं काय घेतोय आपण, सी. आणि याच्यामध्ये या ठिकाणी म्हणजे रिलेशन असं येतं. पण आपल्याला हे माहिती आहे, आपण रोटेशनल मोशनमध्ये हा भाग पहिल्या चॅप्टरमध्ये आहे ना, रोटेशनल डायनॅमिक्समध्ये, की टॉर्क आणि अल्फा म्हणजे हा अल्फा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. हा लक्षात ठेवा, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, हा अल्फा आहे आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, ठीक आहे. टो इज इक्वल टू काय, आय अल्फा, हे माहिती आहे आपल्याला. आणि इथं काय भेटलं आहे, टो इज इक्वल टू मायनस ऑफ सी इंटू थीटा. मग याची डावी बाजू सारखी आहे म्हणून उजवी बाजू पण सारखी करायची आपल्याला. मग या ठिकाणी फक्त अल्फा कसा लिहिला आहे, आता हे इथून पुढे काय, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM आहे. आता या ठिकाणी ओमेगा म्हणजे काय असतं माहिती आहे आपल्याला, डी थीटा बाय डी टी आहे, ठीक आहे. तर अल्फा बरोबर काय असेल इन टर्म्स ऑफ थीटा, सो अल्फा इज द डी ओमेगा बाय डी टी, डी ओमेगा बाय डी टी. बट ओमेगा इज द डी थीटा बाय डी टी, सो इट इज अ डी बाय डी टी ऑफ डी थीटा बाय डी टी. याचा अर्थ अल्फाला आपल्याला कसं लिहिता येतं, डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर असं लिहिता येतं याच्यावरनं. मग याच इक्वेशनमध्ये अल्फाची किंमत इन टर्म्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट ठेवली, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. सो टो इज इक्वल टू आय डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर जर केले आपण तर या ठिकाणी इथं आपल्याला काय भेटेल, टो इज इक्वल टू आय, इथं काय राहिले पण इथं आय राहिलेलं आहे ना, आय इंटू डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ सी इंटू थीटा. तो मायनस सी थीटा इकडे घेतला तर तो प्लस होईल. सो आय डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस सी थीटा इज इक्वल टू 0. सो डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी अपॉन आय थीटा इज इक्वल टू 0. आता इथं सी अपॉन आयला एक वेगळा काही दुसरा काही कॉन्स्टंट घेतलेला नाही आहे, जसं की आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये घेतला होता. काय घेतला होता रे, आठवतंय का रे, कशाबद्दल घेतला होता ते पण आठवा, ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशन आठवते का, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे तिथं आपण ओमेगा स्क्वेअर के अपॉन यम है ना, तिथे काय घेतलं होतं आपण लिनियर SHMमध्ये, ओमेगा स्क्वेअर इज द के अपॉन यम. मग तिथं काय आला होता, के अपॉन यम. के अपॉन यमच्या ठिकाणी काय घेतलं आपण, ओमेगा स्क्वेअर. तसं या ठिकाणी सी अपॉन आयच्या ठिकाणी काहीही वेगळं एक सिम्बॉल घ्यायचा नाही आपल्याला. तो सी अपॉन आय, सी हा एक प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे आणि आय हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, थीटा आहे त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे.
ते आहे तसं ठेवायचं आहे, त्याला बॉक्स करायचा. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, पाहिजेवरती प्रश्न कसा असतो, एक तर डेफिनेशन असते आणि ऑप्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम असं असतं. मग अँग्युलर एस एच एम काढण्यासाठी टो इज इक्वल टू -c थीटा आणि टो इज इक्वल टू आय अल्फा. अल्फा कॅन बी रिटन ॲज d² थीटा बाय dt². कम्पेअर करायचं आहे आणि तुम्हाला जे इक्वेशन भेटेल त्याला काय म्हणतोय आपण, इट इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम. ओके, याच्यामध्ये तुमची काही अडचण नसेल, आपण पुढचा भाग पाहूयात. ठीक आहे, तो असा, याच्यावरती प्रश्न कसा असतो पहा. प्रश्न असा असतो, ऑप्टेन द एक्सप्रेशन ऑफ पिरियड ऑफ द मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता फक्त मॅग्नेट आहे, त्याला कुठलाही आपण करंट दिलेला नाही आहे. जो रेड कलरचा आहे तो काय आहे, मॅग्नेट आहे. आता या ठिकाणी सुरुवात कशी कराल, प्रश्न जर विचारला तसा, समजा पिरियड ऑफ द मॅग्नेटचं डायग्रामने सुरुवात करायची आहे. दिस इज अ युनिफॉर्म, जे ॲरोज दिसत आहेत, दिस इज अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे आहेत, है ना, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, त्याची डायरेक्शन कशी असते माहिती आहे आपल्याला सर्वांना. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कशी असते. ठीक आहे, आता याच्यामध्ये वरच्या बाजूला कुठला पोल असेल आणि खालच्या बाजूला कुठला पोल असेल ते एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हा एन पोल, हा एस पोल. असं का, आता सुरुवातीला मॅग्नेट कसा ठेवला होता आपण, असा ठेवला होता. ठीक आहे, आणि त्याला काय केलं आपण, त्याच्या मेन पोझिशनपासून डिस्प्लेस केलं आहे. डिस्प्लेस केल्यानंतर वरच्या बाजूला नॉर्थ पोल आहे, खालच्या बाजूला साऊथ पोल आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये इथं काय होतं बा, या दिशेमध्ये एक फोर्स असा ॲक्ट होतो. म्हणजे याचा अर्थ काय, खूप मोठा इथं मॅग्नेट ठेवला आपण तर तो नॉर्थ मॅग्नेट असेल आणि इथं वरच्या बाजूला कुठला असेल, साऊथ मॅग्नेट असेल, की जेणेकरून त्या दोघंजणं मिळून काय करतायत, हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तयार करतायत. म्हणजे लाईन्स ऑफ फोर्सेस फ्लो स्टार्ट्स फ्रॉम द नॉर्थ पोल टू द साऊथ पोल, अशी त्याची डायरेक्शन आहे. अशा या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ज्याचं इंडक्शन किती आहे, बी एवढं आहे. इंडक्शन, मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे, बी एवढं आहे. अशा या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, म्हणजे पहिलं वाक्य आपण, इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन बी अ मॅग्नेट इज केप्ट इन इक्विलिब्रियम. म्हणजे सुरुवातीला कसा राहतोय, सच दॅट इट ॲक्सिस, म्हणजे ॲक्सिस कसा असतो, हा असा ॲक्सिस आहे आतमधला, है ना, हा ॲक्सिस. ॲक्सिस इज पॅरलल टू द लाईन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. सुरुवातीला तसा येतो. when it is displaced from its equilibrium position and released, displace करून release केलं, then it will oscillate, and it will oscillate about its equilibrium position or the mean position. या ऑसोलेशनचा, कारण इकडे जातो परत हा फोर्स वरती, म्हणजे या ठिकाणी इथे एक फोर्स ॲक्ट होतो. ठीक आहे, आणि इथे एक फोर्स ॲक्ट होतो. हे दोन्ही फोर्स त्या दोन पोलवरती ॲक्ट होतात आणि या फोर्समुळे त्या मॅग्नेटवरती टॉर्क ॲक्ट होतो. तो टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जेवढं अँग्युलर डिस्प्लेसमेंट मोठं असेल तेवढं या ठिकाणी टॉर्क कसं असेल, मोठं असेल. आणि मग रिस्टोर, तो टॉर्क रिस्टोर करतो, पण त्याची मेन पोझिशन थांबत नाही, तो काय होतो, परत इकडे येतो. आपण मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यामध्ये magnet which is kept in uniform magnetic field which is having the magnetic induction B, when it is displaced from its equilibrium position such that this is south pole, north pole, and this axis of magnet, the force of attraction exert on the south pole, that is MB. पुस्तकात इथं QB झालं, त्याला MB करा. The force exert on the n pole, that is MB, again the same force but equal. These two forces are equal in magnitude but opposite direction, which produces the restoring torque which exert by the magnetic field on the magnet. So if the angle
theta is the angular displacement of that magnet, and the perpendicular distance between the two forces is the SP. In this diagram, the angle, these two angles are opposite angles which are same. Angle SMP and angle, the opposite angle is the same. डायग्राम अशी एवढी पुरेशी आहे. ठीक आहे, आपण कन्सिडर पार्ट पाहिला आहे. त्याला काय करतोय आपण, मोशन कशी आहे, काय घेतलंय आपण ते सांगतोय आपण. आणि द टॉर्क, रिस्टोरिंग टॉर्क विच ऍक्ट ऑन द मॅग्नेट इज द मायनस mv sin theta, where capital M is the dipole moment of the magnet, mb is the magnetic induction, where sin theta, theta is the angular displacement given to the magnet in uniform magnetic field. Negative sign indicate that direction of torque, restoring torque, and the theta are opposite. पण थीटा कसा आहे या दिशेमध्ये आणि टॉर्क कुठल्या दिशेमध्ये, या दिशेमध्ये, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, थीटा क्लॉकवाईज आहे आणि टॉर्क अँटी क्लॉकवाईज आहे. आता हा भाग कसा येतो ते तुम्हाला मी या ठिकाणी परत येऊन सांगतो. याच्यामध्ये हा फोर्स, टॉर्क म्हणजे काय असेल, फोर्स that is mb into perpendicular distance that is sp. हा sp जो आहे तो जर मी या ठिकाणी sin theta हे इक्वेशन वापरलं, sin theta is opposite side upon hypotenuse that is 2l is the length, so sp is a 2l sin theta. Sp is the 2l sin theta. 2l sin theta is the moment arm. 2l sin theta is the perpendicular distance between the two forces that is sp. But in this case 2ml is the dipole moment. 2ml is the dipole moment, magnetic dipole moment. So it becomes mb sin theta. फक्त निगेटिव्ह साइड काय इंडिकेट करतं, दोघांची डायरेक्शन ही अपोजिट आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड टॉर्क. ओके, सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दॅट इज अ टॉर्क. डायरेक्ट सांगितलं तरी चालतं, हे कसं येतं ते नाही सांगितलं चालतं. याला इक्वेशन नंबर 1 मानूया. ठीक आहे, आता वी नो द टॉर्क इज द, in rotational dynamics torque is the I alpha. So put the value of torque, that is I alpha is equal to minus mb sin theta. Here theta is very small. Theta is very small. So theta in radian it is nearly, or sin theta is nearly equal to theta if theta is very small. So या ठिकाणी alpha becomes minus of mb upon I into theta. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. अल्फाचा फॉर्म्युला काय तो मायनस ऑफ mb, कारण हा इकडे घेतो आपण खाली. साइन थीटा ठिकाणी काय ठेवलं आपण, थीटा ठेवलं. का ठेवलं, कारण थीटा हा फार लहान आहे. ठीक आहे, थीटा हा फार कसा आहे, लहान आहे. आता याच्यामध्ये अल्फाचा जो फॉर्म्युला भेटलाय आपल्याला, ठीक आहे, अल्फाचा फॉर्म्युला परत एकदा तुम्ही सांगा. अल्फाचा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, alpha is equal to minus of mb upon I into theta. But we know the period of linear SHM is the 2 pi, formula side periods, under root का linear acceleration per unit linear displacement. पण इथं angular SHM आहे. angular SHM आहे याचा अर्थ काय, it is the angular acceleration per unit angular displacement. So put the value of that alpha upon theta from the above expression. So the period for the angular SHM becomes, it is 2 pi under root alpha upon theta magnitude. फक्त निगेटिव्ह साइन घ्यायची गरज नाही या ठिकाणी, किंमत फक्त घ्यायची आपल्याला अल्फा अपॉन थीटाची. सो अल्फा अपॉन थीटा इज, थीटा जर इकडे घेतला आपण तर अल्फा अपॉन थीटाची व्हॅल्यू काय येईल, mb upon I. So from which we get the period of the magnet in uniform magnetic field, it is a t is equal to 2 pi, छेदाचा छेद अंश होतो. 2 pi म्हणजे काय, 2 pi under root I upon mb. याचा अर्थ period of the magnet in uniform magnetic field depends upon the moment of inertia of the magnet, depends upon the dipole moment of the magnet, depends upon the magnetic field in which it kept. मग मॅग्नेटिक फील्ड किती आहे त्याच्यावरती अवलंबून. मॅग्नेटिक फील्ड जर वाढलं, त्याची जर किंमत, इंडक्शनची किंमत वाढली तर पिरियड कमी होईल. याचा डायपोल मोमेंट जर वाढला
ठीक आहे, हा फोर्स असा ॲक्ट होतो, असा ॲक्ट होतो आणि हा परपेंडिक्युलर डिस्टन्स डायग्राममध्ये काढायचं. हे अंतर किती आहे? 2L. मॅग्नेटिक लेंथ, जॉमेट्रिकल लेंथ वेगळी, मॅग्नेटिक लेंथ वेगळी. ओके, हा साऊथ पोल आणि हा नॉर्थ पोल, ते पण लक्षात ठेवायचं. हा पी, एस पी आपण काढला, हा जेवढा अँगल आहे तेवढाच हा पण आहे. ओके, तर अशा या ठिकाणी याच्यावरची काही न्यूमरिकल्स आहेत तुमच्या या पुस्तकामध्ये जे सोडून दिलेले न्यूमरिकल्स आहेत त्याच्यामध्ये एक मॅग्नेटच्या ठिकाणी 2 मॅग्नेट जर घेतले, ठीक आहे, तर मग तो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कसा ॲड करायचा आहे ना. एक ठिकाणी एकावर एक 2 घेतले आपण मॅग्नेट, दोघांचे कोन सारखेच घेतले NNSS, तर यम कसा घेणार? दोघांचा यम बेरीज करणार किंवा वजाबाकी करणार. अपोजिट घेतले तर काय करणार? असे काही न्यूमरिकल आहेत की ज्या न्यूमरिकल तुम्ही सोडून, सोपा भाग आहे तो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅग्नेट पिरियड ऑफ द मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड T इज इक्वल टू 2π/I/NB. तर आपण असे पिरियडचे फॉर्म्युले किती पाहिले आपण? कोनिकल पेंडुलमचा एक पाहिला आपण. कोनिकल पेंडुलमचा आपण रोटेशनल अरेंजमेंट पाहिला. तो काय? तो 2π T इज इक्वल टू 2π√L cos θ/G. सिंपल पेंडुलमचं पाहिलं आपण, T इज इक्वल टू 2π√L/G. त्याच्यानंतर आपण मॅग्नेटचा पाहतोय, T इज इक्वल टू 2π√I/MB. ओके, तर इथेच थांबूया आपण. थँक्यू.